पहिला बॉल काहीसा गगनचुंबी शॉट बघावं लागेल, म्हणावं लागेल. रोहितच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळाला. हा षटकार उमदा होता. एक हाताने मारलेला शॉट षटकाराच्या दिशेने लय घेतो. वारे वार रोहित संवेद आपल्याला पाहायचा आहे. रोहित दादाने मारलेला हा पहिला षटकार तुझ्यासाठी आहे. संवेदसाठी हा स्पेशल शॉट. तो आलाय, तो आलाय, तो बॅटिंगला उतरलाय. स्वतः रोहितला हसायला आलं पहा. संवेदचे हे वाक्य ऐकतेवेळी तो आलाय, तो नक्कीच आलेला आहे, परंतु काहीसा योगायोग म्हणावा लागेल. तो आला आणि तो निघूनही गेला. अरे 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 संवेद, तेरी वेदना तुझी वेदना. संवेद रडतोय, संवेद रडतोय रोहित दादासाठी. रोहितला रडायला नव्हे तर संवेदला रडायला आलं की रोहित दादा आउट झाला. क्या बात आहे, किती प्रेम आहे रोहित दादावरती. सुंदर. रोहित पुन्हा डगआउट कडे परततोय, काहीसा निराश काहीसा नाराज मनाने. एक षटकार आणि पुन्हा बॉलला लय दिलं, परंतु गगनचुंबी शॉट पाहायला मिळाला आणि कॅच लपकण्याचं काम केलं ते म्हणजे करंजळी या संघाने. आपण पुढे वळतोय ते म्हणजे मंगेशजी पारदले साहेब. एक उमदा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं. मंगेशजी पारदले साहेब यांचा सत्कार करतोय. आपण सत्कार करणार आहोत या महान व्यक्तींच्या हस्ते. ते म्हणजे महेशजी पारदले यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. त्यानंतर आमच्या फरारी गावचे कार्यकर्ते आणि या नियोजनासाठी खास त्यांची महत्वपूर्ण अशी मदत आपल्याला सापडली. क्लिंग बोल्ड, क्या बात आहे. शरद यांनी खूप मोठी जादू केली आणि या जादूचा हा कारनामा डीजे प्लीज. पारदले साहेब यांचा सत्कार होतोय. मनीष पारदले यांचा सत्कार करतील. महेश पारदले यांचा सत्कार करतील मनीष पारदले. काहीसा पुन्हा धक्का मिळतोय तो म्हणजे सह्याद्री क्रिकेट संघाला. शरद पुन्हा सज्ज. आपल्या संघाला खूप मोठी ताकद शरदच्या माध्यमातून खूप सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. बॉल टू बॉल हा चॅलेंजर गेम पाहावा लागेल. पुन्हा तेवढे आक्रमकता. बॉल काहीसा गतिमान होईल का, परंतु थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला. हा बॉल महत्वपूर्ण असेल परंतु खेळावं लागेल. जर्सी नंबर 111 अजूनही स्ट्राईक वरती आहे. तो म्हणजे खतरो का खिलाडी अक्षय, रिव्हर्स शॉटचा मास्टर, ज्याचं नाव रिव्हर्स शॉट साठी फक्त बनवलेलं आहे. हा अक्षय आपली तब्येत बरी नसताना देखील, पायाचं दुखणं असताना देखील शेवटच्या फायनल पर्यंत ज्यांनी बाजी मारली आणि आपल्या संघाला उत्तुंग भरारी घेण्याचं काम खऱ्या अर्थाने अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. वेल्डन अक्षय. पुन्हा सुंदर शॉट. काहीसा बाउंड्रीच्या दिशेने लय होईल. नक्कीच ही बाउंड्री गतिमान मिळाली. या गतिमान खेळीचा हा गतिमान अभ्यास. चौकाराच्या दिशेने बॉल वळला. डीजे प्लीज. पुन्हा सज्ज. आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान, खूप मोठी ताकद. दोन्ही संघांचा हा आक्रमकतेचा खेळ पाहायला मिळतोय. काहीची चोटी धाव काढण्याच्या पलीकडचा खेळ अक्षयच्या रूपाने. अक्षय काहीसा धावतोय. धावावं लागेल, पळावं लागेल अक्षयला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे 12. सह्याद्री क्रिकेट संघ या संघाची धाव संख्या होते 12. चला पुढे वळूया आपण.
चला लवकरात लवकर संघ विस्तारित करायचा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन आपण लवकर प्रस्तावित करायचा आहे करंजाळी संघ आपणास विनंती आहे बॉलर नेम या पुढचा संघ आपण खेळणार आहोत प्रशांत जर्सी नंबर 10 प्रशांत पहिल्या सत्राला प्रशांतने छान बॉलिंग केली होती रिव्हर्स शॉटचा मास्टर परंतु हा रिव्हर्स शॉट नक्कीच सक्सेसफुल होईल का जीवदान महत्वाचा आहे चलेगा कुछ भी चलेगा भागना चलेगा दौड़ना चलेगा कूदना भी चलेगा लेकिन कैच नहीं होना चाहिए ये कैच महत्वपूर्ण है या कॅच बरोबर जर का ही कॅच लपकण्याचा प्रयत्न केला असता तर खूप मोठा धोका होता सह्याद्री क्रिकेट संघाला खूप मोठा आत्मविश्वास ढासळला असतं सह्याद्रीचं परंतु योगायोग म्हणायचं ये योगायोग महत्वपूर्ण आहे अक्षय साठी खूप मोठं चॅलेंजर आपल्याला पाहावं लागेल यापुढे होणारा सामना त्रिमूर्ती क्रिकेट संघ फरारे ए वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी त्रिमूर्ती क्रिकेट संघ ए वर्सेस तांबेवाडी यांच्यातली ही रोमांचकता आपल्याला पाहायला मिळणार आहे कृपया दोन्ही संघाचे कर्णधार पवेलनकडे यायचं आहे लवकरात लवकर आपलं टॉर्च उडवलं जाणार आहे एनटीसी स्पोर्ट प्रोपाइट दर्शन मात्रे YouTube लाईव्ह या माध्यमातून कायमस्वरूपी आपलं काम करत असतात आणि म्हणूनच या महान व्यक्तींचं हे YouTube लाईव्ह आपल्याला सगळ्यांना स्वस्त दरामध्ये सकारात्मक गोष्ट आपल्याला तयार होते YouTubeच्या माध्यमातून खूप मोठं काम पाहायला मिळतं जगाच्या पातळीवरती आपल्याला आपला प्लेअर पाहायला मिळतो आपल्या नातेवाईक जुळवलेले असताना सुद्धा या YouTubeच्या माध्यमातून आपण गावापासून इथपर्यंत ज्याची प्रचिती देतो असा हा YouTube लाईव्ह म्हणजेच एनटीसी स्पोर्ट्स क्लब एनटीसी स्पोर्ट्स षटकार आहे का पंच थकलेले दिसत आहेत कृपया कमिटी आपण विस्तारित व्हायचं आहे पाठीमागे कोणी नाही आहे षटकार पुन्हा अक्षयने मारलेला एक हाताने मारलेला षटकार मगाशी रोहितने एक हाताने षटकार मारला होता आता अक्षयने एक हाताने षटकार मारलाय क्या बात आहे धाव संख्या वाढते धाव संख्या झालेली आहे 20 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 20 चला लवकरात लवकर जर्सी नंबर 10 अक्षय पुन्हा सज्ज ह्या बॉलवरती काहीसा वेगळं गणित नव्हे तर बॉल भरकटलाय ऑफ साइडच्या दिशेने बॉल रवाना होतोय वाईटचा पंचांचा हात दोन्ही हात समांतर म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर खूप मोठं गणित चुकलं म्हणावं लागेल ते म्हणजे करंजाळी या संघाचं एक एक रन अतिरिक्त धाव येते रोहित काहीसा कानमंत्र देतोय परंतु रोहितने देखील ते लपकण्याचा प्रयत्न केला पुन्हा तोच बॉल तोच नजराना तोच धमाका तोच आवाज तोच संघर्ष आपल्याला पाहावं लागेल आणि याच बरोबर षटकाराच्या दिशेने पुन्हा बॉल लय घेतोय अक्षय द फायर छत्रपतींचा छावा काढतोय धावा नक्की छत्रपतींचा हा छावा आपल्या संघासाठी विजयाची झोप तयार करतोय प्लीज डीजे सुसज्ज खेळाचा हा नजराना पूर्ण अक्षय द फायर परंतु जेलबाज होईल का अक्षय काहीसा आत्मघात पाहायला मिळाला अक्षय पवेलियनकडे रवाना होतो शेवटच्या बॉलवरती हा खेळ अक्षय साठी खूप मोठं योगदान खूप मोठा संघर्ष अक्षय द फायर सुंदररित्या टाळ्या वाजल्या पाहिजेत सह्याद्रीकडून धाव संख्या झालेली आहे सह्याद्री क्रिकेट संघ या संघाची 12 बॉल मध्ये 27 धाव संख्या विन ऑफ द मॅच विन ऑफ द मॅच 28
सत्कारच काय चला तोपर्यंत आपण सत्काराकडे वळूया. हॅलो थँक्यू सर. ओके नक्की साहेब. हो क्या बात आहे. काय म्हणताय. अच्छा स्वप्नेला आणि सचिन का. ओके 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 काही पण 5-5.5 होते. होय होय. नक्की ओके. गोल्डन स्टार क्रिकेट संघ या संघाचे 1-2 अष्टपैलू खेळाडू आपले समाजसेवक आपले आधारस्तंभ मार्गदर्शक आमचे गुरुवर्य राजेंद्रजी भुवर साहेब यांचे सुपुत्र आहेत अक्षय आणि सचिन. गोल्डन स्टार क्रिकेट संघ खूप छान क्रिकेट शैली आपण पाहायला मिळाली. चला लवकरात लवकर आपल्याला खेळायचं आहे. रोहित आणि शरद आपला संघ प्रसारित करायचा आहे. सचिनजी मोगरे साहेब जय भवानी क्रिकेट संघाचे रणधुंदर कृपया कुठे असतील त्यांनी पौलिंकडे यायचं आहे. चला लवकरात लवकर आपलं बोला. बॉल बॉल द्या. सर्व सीटा कुठे आहेत रे. 40 सीटा गेल्या. 40 सीटा पाठवल्या. त्रिमूर्ती क्रिकेट संघ आणि तांबेवाडी या संघाचा टॉस उडवला जाणार आहे. मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी. चला लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचा आहे. सत्तावीस रनाची बढत आपल्याला पाहायची आणि पहिला बॉल रोहित यांचा. पाहूया झेलबाज होतोय का रोहित. रोहित वर्सेस रोहित. पहिला बॉल काहीसा आत्मघात पाहायला मिळाला. हा आत्मघात महत्वपूर्ण. संवेद पुन्हा नाचतोय रोहित दादाची बॉलिंग बघून आला वापस आला रे आला रोहित दादा. संवेद नाचतोय. संवेद म्हणतो रोहित दादाने पहिला विकेट घेतला. रोहित दादाचा विकेट घेतला. वा रे वा सुंदर पहिला बॉल. काहीसा आक्रमकतेचा काहीसा बॉल सटीक टाकण्याचा प्रयत्न केला. बॉलला ग्रीप मिळाली. बॉल गतिमान झाला. झेल सहजपणे लपकण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे अक्षयने. अक्षय आपल्या वचनाचा पक्का आहे कारण कुठलाही झेल त्याच्या हातून सहजासहजी सुटत नाही. हा आत्मविश्वास अक्षय मध्ये आहे. मोरिया तांबेवाडी टॉच विन झालेली आहे आणि क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. बॅटिंग घेतली. मोरिया क्रिकेट संघ यांनी फलंदाजीची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्रिमूर्ती क्रिकेट संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. रोहित पुन्हा सज्ज.
किती बॉल झाले? नहीं 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 चलेगा, ये चलेगा चलेगा, ये खोटा सिक्का नहीं है, ये खडखडता सिक्का है. त्यामुळं हा नाणा वाजणार, नक्कीच वाजणार. या नाण्याला वाजावं लागेल. आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान. पहिल्या ओव्हरमध्ये काहीसा 8 रनाची ही प्रचिती होती, परंतु शेवटच्या ओव्हरला अक्षयने काहीसा धमाका केला आणि आपल्या संघाला 27 रनापर्यंत नेऊन ठेवलं. हा गणित रे फसला रे फसला. हा बॉल देखील फसला. या फसव्या बॉलरने काहीसा वेगळा गणित आखलं, ते म्हणजे रोहितने सेफ झोन मध्ये ही बॉलिंग म्हणावं लागेल रोहितची. रोहित आपल्या आक्रमकतेच्या शैलीने ऑफसाईडला बॉल काहीसा खेळवण्याचा प्रयत्न करतोय. करंजाळे क्रिकेट संघाला गवसेल का हा खेळ? सुंदर झेल, विकेट, महत्वपूर्ण विकेट. ये बॉल 12 बॉल, ये 12 बॉल का नजराना किताब लिखना पड़ेगा या सह्याद्री को या करंजाली को. ये किताब महत्वपूर्ण है. जो किताब बनाने वाला है शिवतेज चॅम्पियन चषक 2026. महत्वपूर्ण हा योगदान म्हणावं लागेल. महत्वाची विकेट मिळाली रोहितला. रोहितने आपला काम केला, परंतु हा लाडका आमचा अशोकदादा यांचा सुपुत्र पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. परंतु सेफ झोन मध्ये नक्कीच जर्सी नंबर 26 आजूची सुंदर फिल्डिंग म्हणावं लागेल. बाप जैसा बेटा और कुंभार जैसा लोटा, ये म्हणतात ना ते खरं आहे. आणि या खरी प्रचिती पाहायला मिळेल. कृपया मेडिकल ट्रीटमेंट करायचं आहे. आपण स्प्रे घेऊन जायचंय. तोपर्यंत मी सत्कार समारंभाकडे वळतोय. सहकार्य करायचं आहे. कृपया मी सत्कार समारंभाकडे वळतोय. आमच्या माता भगिनी या गावावरून मुंबईतून आलेल्या आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. सौ मयुरी पारदले मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. आमच्या मंडळाच्या अध्यक्ष महेशजी पारदले साहेब यांच्या सौभाग्यवती मयुरी पारदले मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. यांचा सत्कार आपण करणार आहोत. तसेच जीभ प्राथमिक शाळा फरारे मोगरेवाडी या मोगरेवाडी शाळेच्या अध्यक्षा सौ रत्नप्रभा पारदल मॅडम या देखील आलेल्या आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. मयुरी पारदले मॅडम यांचा सत्कार करतील रत्नप्रभा पारदले मॅडम. मयुरी पारदले मॅडम यांचा सत्कार करतील रत्नप्रभा पारदले मॅडम. एक ओव्हरला धावसंख्या झालेली आहे 2. सुंदर शॉट. हा षटकार गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. माईच्या बॉल मधून काहीशी जादू चालली नाही आणि या जादूला सामोरे गेलाय तो म्हणजे शरद. हा षटकार गगनचुंबी. प्लीज
त्यानंतर आपण सत्कार करतोय रत्नप्रभा पारदले मॅडम यांचा देखील आपण सत्कार करतोय. मी रुचिता पारदले मॅडम यांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. रत्नप्रभा पारदले मॅडम यांचा सत्कार करतील रुचिता पारदले. माही पुन्हा सज्ज जर्सी नंबर 07 यांच्यातली ही रोमांचकता पुन्हा एक वेगळी आक्रमकता. बॉल फसवण्याचा प्रयत्न केला माहीने. माही काहीसा गुगली बॉल टाकत हा बॉल डॉट निर्धाव पाहायला मिळतोय माही कडून. पाहूया माही क्या बात आहे माही. जरी का षटकार गेला असला तरी सुद्धा आपण एक डॉट बॉल हा महत्वपूर्ण असेल. रुचिता पारदले मॅडम यांचे सत्कार करतील मंदा रेवाळे. रुचिता पारदले मॅडम यांचा सत्कार करतील मंदा रेवाळे मॅडम. चला लवकरात लवकर जर्सी नंबर 07 सुंदर माहीचा हा नजराणा. माहीला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि हा षटकार रूपे शॉट पाहायला मिळतोय. हा षटकार महत्वपूर्ण असेल. डीजे प्लीज. सह्याद्री उन्नावरे आणि करंजाळे क्रिकेट संघ जरी का आपण अपयशाच्या पलीकडे आला असला तरी आपला संघर्ष खूप महत्वपूर्ण होता. या संघर्षाला सॅल्यूट मारावं लागेल. शरद दादा तुमचे बॅटिंग बॉलिंग अप्रतिम मानलं पाहिजे. षटकार चौकाराचे बादशाह म्हणून तुम्ही कायमस्वरूपी आमच्या हृदयात राहाल, स्मरणात राहाल आणि म्हणूनच सुंदर खेळ पाहायला मिळाला. वेल डन. आपला करंजाळे क्रिकेट संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तसेच सह्याद्री क्रिकेट संघ आपले देखील खूप खूप आभार धन्यवाद. यापुढे होणारा संघ त्रिमूर्ती क्रिकेट संघ वर्सेस तांबेवाडी क्रिकेट संघ यांच्यातली ही रोमांचकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मंदा रेवाळे मॅडम यांचा सत्कार झाला. यापुढे सत्कार होतोय आदिती पारदले मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. यांचा सत्कार करतील रत्नप्रभा पारदले मॅडम. त्यानंतर आपण सुशीला पारदले मॅडम यांचा सत्कार करतोय. यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन मयुरे पारदले मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सुशीला पारदले मॅडम. त्यानंतर मी पुढे जाईन शुभांगी पारदले मॅडम यांचा आपण सत्कार करतोय. यांचा सत्कार करतील आदिती पारदले. आदिती पारदले मॅडम. जय शिवाजी क्रिकेट संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे.
हे खरं आहे की ज्या नवऱ्याच्या पाठीमागे आपल्या बायकोचा हात असतं आणि या सर्व कार्यक्रमाची धुरा सांभाळत असताना अनेक महिने अनेक वर्ष ज्यांचे आत्मीयतेने धडपड आहे म्हणून म्हटलं की बायको असावी तर अशी आणि अशातूनच आपल्या नवऱ्याला एक स्वाभिमानाने अभिमानाने आणि स्वच्छंदतेने आपल्याला बाहेरच्या जगामध्ये डोकावता येतं अशा एक सौभाग्यवती आलेल्या आहेत ते म्हणजे आमचे विजयजी पारदले यांच्या सौभाग्यवती मिताली पारदले मॅडम यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन रुचिता पारदले मॅडमांना विनंती करेन की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। वैशाली पारदले मॅडम यांचा देखील आपण सत्कार करतोय। वैशाली पारदले मॅडम